हेलो फ्रेंड्स, मेरे चैनल में आपका स्वागत है। आपको पता ही होगा, अभी मैं कोकण में मेरे मायके में हूँ। आपने मेरा मुंबई गोवा हाईवे वीडियो देखा ही होगा। नहीं देखा तो अब अभी ज़रूर देखना। थैंक यू सो मच फॉर आप मेरे वीडियो देखते हैं इसलिए। अभी मैं कोकण में है तो आज से मैं मराठी भाषा में व्हिडिओ करूँगी। आता मी माझ्या कोकणातल्या घरी आहे आणि मी आता इथून माझ्या माहेरी जाणार। सर्वप्रथम मी देवीची ओटी भरायला जाणार, म्हणून आता रेडी होत आहे। आता थोड्याच वेळात आम्ही निघणार। आज आम्हाला ड्रायव्हर मिळाला नाही। ड्रायव्हर आज बाहेर गेला आहे, त्याच्यामुळे आज आम्ही ऑटोने प्रवास करतो। आम्ही आता साळगावला निघालो आहे आणि आता पहिल्यांदा आम्ही मंदिरात जाणार। हा मुंबई गोवा हायवे आहे। हे बघा, हे मंदिर आलं। हे देवी माऊलीचं मंदिर आहे। किती सुंदर मंदिर आहे बघा। इथला परिसर किती स्वच्छ आणि सुंदर आहे। आजूबाजूला झाडं वगैरे आहेत। अगदी गावापासून बाहेर आहे हे मंदिर। आणि आता आम्ही ओटी भरून मंदिरामध्ये थोडा वेळ बसलो आणि मी तुम्हाला मंदिर दाखवत आहे। बघा, किती सुंदर नक्षीकाम केलेलं मंदिर आहे, माऊली देवीचं मंदिर। आणि आता इथून आम्ही, हा गाभारा आहे आणि आता आम्ही बाहेर सातेरी मंदिरमध्ये तिथे आलो। आता सातेरी मंदिर गाभाराच्या बाहेर आहे, म्हणजे सभामंडपात बाजूला सातेरी मंदिर आहे। इथे एक मोठं वारूळ आहे। मी नमस्कार केला। आता आम्हाला इथून दुसरीकडे निघायचं आहे, म्हणजे आम्हाला वेंगुर्ल्याला जायचं आहे। आम्ही इथून ऑटोनेच वेंगुर्ल्याला वेतोबा मंदिरला जाणार। आम्ही आता थोडा वेळ बसून आता इथून पुढचा प्रवास सुरू करणार। मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं ऑटोने जाणार आणि माझा भाऊ आला आहे, तो आता घरी जाणार। त्याला काम आहे म्हणून तो घरी जाणार। आता आम्ही ऑटोने निघाले आणि तो स्कूटीवरून जात आहे। तो त्या साईडला जाणार, आम्ही वेंगुर्ल्याला जाणार। वेंगुर्ल्याला आम्ही निघालो। आजूबाजूला छान गर्द झाडी, रस्ता किती सुंदर दिसतं। आता थोड्याच वेळात वेतोबा मंदिर येईल। आमच्या समोरच टँकर नाही आहे, ट्रॅक्टरमधून उघडाच आहे ट्रॅक्टर आणि त्याच्यावर मुलं आणि बायका बसलेल्या आहेत, त्या काम करणाऱ्या। एवढं ऊन आहे आणि त्या उन्हात त्या वर बसले आहेत। तो ट्रॅक्टर स्लो चाललेला, त्याच्यामुळे आमची ऑटो पण स्लो चालत होती। समोरच मला नारळाची बाग दिसली, सुंदर बाग। किती सुंदर बाग आहे बघा। आता जवळच मंदिर आहे। ही बघा, किती सुंदर गर्द अशी बाग आहे, सुंदर। इथून आता समोरच आपल्याला वेतोबा मंदिर दिसेल। वेतोबा मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात आरवली गावात आहे। श्रीदेव वेतोबा हे प्रसिद्ध आणि जागृत दैवत आहे। हे मंदिर 1660 मध्ये बांधले गेले आहे। येथे नवस बोलले जातात। नवस फेडण्यासाठी देवाला केळीचा घड आणि चांबड्याच्या मोठ्या चप्पल अर्पण करतात। आता आपण मंदिरात जात आहोत।
मंदिरात दोन्ही साईडला दुकाने आहेत आणि दुकानामध्ये मोठमोठे केळाचे घड आणि केळाचे फणे म्हणजे केळी पण उपलब्ध आहेत ठेवलेली. आपल्याला जर घड द्यायचं असेल तर आपण घड घेऊ शकतो, नाहीतर केळी ठेवलेली आहे ती पण घेऊन जाऊ शकतो. आम्ही दुकानदाराला केळ्याचे घड कसे आहेत विचारले. त्यांनी आम्हाला दाखवले आणि आम्ही त्यामधला एक सिलेक्ट केला आणि आम्ही तो घेऊन आत निघालो. आत जाण्याअगोदर हातपाय धुवून आत जाण्याची प्रथा आहे. इथे बेडूक होते, भरपूर बेडूक आहे तिथे. आणि नंतर आम्ही हातपाय धुवून आत निघालो. मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे बरेच चाकरमानी गावाला आलेले आहेत. ते बरेच जण मंदिरात दर्शनाला येतात, त्यामुळे दर्शनाला बरीच गर्दी होती. तरीसुद्धा आम्ही लाईनमध्ये राहून दर्शन घेऊन तिथे थोडा वेळ. वेतोबा हे भगवान शिवाचे रूप वेताळ मानले जाते. वेतोबा हा गावाचा रक्षक आणि संकट निवारक आहे. कौल लावणे, कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्याआधी किंवा समस्या सोडवण्यासाठी येथे देवाला कौल लावून मार्गदर्शन घेण्याची परंपरा आहे. कोकणात वेतोबाची एकंदर 143 मंदिरं आहेत. संरक्षण करणारा व हाकेला धावणारा वेतोबा भाविकांचे लाडके दैवत आहे. इथे जो आपण प्रसाद म्हणून केळ्याचा घड घेऊन जातो, देवाला अर्पण करतो, तो आपल्याला प्रसाद म्हणून पुन्हा देतात. मग तो आपण घरी घेऊन जायचा असतो. आम्ही तो घेऊन पुन्हा घरी निघालो. आता आम्ही निघालो माझ्या माहेरच्या घरी. आम्ही तिथे जाणार, थोडा वेळ बसणार आणि पुन्हा आम्ही माझ्या घरी जाणार. हे आहे माझं माहेरचं घर. इथे घराच्या आजूबाजूला भरपूर वेगवेगळी फुलं आहेत. देवाला बाहेरून फुलं आणायची गरज नाही, एवढी फुलं इथे मिळतात. किती सुंदर फुलं आहेत बघा. आता उन्हाळ्यामुळे थोडी कमी आहेत, पण भरपूर असतात. हे इथे एक औषधी झाड आहे. ह्याचा स्वाद एवढा कडू आहे की विचारू नका. याला कडू किरायत असं म्हणतात. लहानपणी आम्ही एकमेकाच्या तोंडात आकर म्हणून तोंडात टाकायचो. एवढं कडू आहे हे पान की विचारू नको. चला, मी आता तुम्हाला आमची विहीर दाखवते. मी आता इथे विदाऊट चप्पल चालत आहे आणि दगड पायाला टोचत आहेत. समोर आंब्याचं झाड आंब्याने गच्च भरलेलं आहे, पण हे आंबे उशिरा पिकणार. आता आपण बाजूला असलेल्या आमच्या विहिरीवर जाऊया. विहिरीमध्ये पाणी किती आहे ते पाहूया. विहिरीमध्ये पाणी खराब झालेलं आहे. आता हे पाणी बाहेर काढून विहीर साफ करायची आहे. त्याच्यामध्ये नारळाच्या झाडाची झावळी पण पडलेली आहे. हे आमचं घर आहे. इथे समोर हे पुन्हा आंब्याचं झाड आणि आजूबाजूला पूर्ण जास्वंदीची झाडं लावलेली आहेत. जास्वंदीची फुलं एवढी येतात की पूर्ण देवारा भरून जातो. खूप सुंदर दिसतो, पूर्ण लाल लाल लाल. ही आजूबाजूला काजूची आंब्याची झाडं आहेत. आम्ही रात्री घरी आलो आणि आम्ही आता पुन्हा सकाळी
बाहेर निघालो. आज पण आम्ही देवदर्शन करणार. मी साडी नेसून तयार आहे आणि आता आम्ही फिरायला जातो आहे. चला फिरायला. आज माझ्या वहिनीचा भाचा आला आहे गाडी चालवायला आणि वहिनी आणि भाऊ पण आमच्याबरोबर येणार आहे. तेव्हा आम्ही आता प्रथम माहेरी जाणार मी आणि तिथे चहा नाश्ता करून वहिनीने आंबोळ्या वगैरे बनवल्या आहेत ते खाऊन आम्ही तिथून निघणार. आम्ही आता देवगडला चाललो आहे. देवगड कुणकेश्वर मंदिर. मी सेकंड टाईम जाते आता, कारण मी पहिल्यांदा माझ्या मैत्रिणीबरोबर मी, माझे मिस्टर आणि तिचा मुलगा असं गेलो होतो. पण मी तेव्हा तिथे शूटिंग केलं नाही, कारण मोबाईलला चार्जिंग कमी होती म्हणून. आता आम्ही कुणकेश्वरला निघालो आहे. कुडाळ ते कुणकेश्वर अंतर 86 किलोमीटर आहे. बरोबर 1 तास 42 मिनटं. ट्रॅफिक नाही मिळालं तर लागतं, ट्रॅफिक मिळालं तर जास्त वेळ लागतो. पण आता आम्ही जवळ आलो आहोत. बरं, आम्हाला जास्त ट्रॅफिक मिळालं नाही. मध्ये थोडं बाजारामध्ये थोडंसं ट्रॅफिक मिळालं. कोकणामध्ये सुंदर सुंदर मंदिरं आहेत, पण मेन मंदिरमध्येच लोक जातात. आता हे कुणकेश्वर आलो, कुणकेश्वर महादेव मंदिर. कुणकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले अतिप्राचीन शिवमंदिर आहे. याला दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखले जातात. महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरते आणि हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. इतिहास असं सांगतो की हे मंदिर यादवांच्या काळात म्हणजे इसवी सन 1100च्या सुमारास बांधले गेले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मंदिराला लागूनच सुंदर असा समुद्रकिनारा आहे. मंदिर उंचावर आहे, फार सुंदर आहे. आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. आज सोमवार आहे तर मंदिरात भरपूर गर्दी आहे. बघा, त्या दिवशी आम्ही आलेलो तेव्हा मंदिरात गर्दी नव्हती. आम्ही लगेच दर्शनाला आत गेलो, पण आज भरपूर गर्दी आहे. आम्ही येतेवेळी माझ्या वहिनीला आबोलीचा गजरा हवा होता, पण तो मार्केट सगळीकडे पाहिला पण कुठेच सापडला नाही. आम्ही मंदिरात जाऊन चप्पल बाजूला काढून लाईनमध्ये उभे राहिलो. मंदिराच्या परिसरात आजूबाजूला छोटी छोटी छान मंदिरं आहेत. इथे हे भैरव मंदिर आहे. आम्ही त्या दिवशी आलेलो तेव्हा इथे काम सुरू होतं. तेवढ्यातच एक गजरे विकणारी बाई 2 गजरे घेऊन, शेवटचे 2 राहिलेले तिच्याजवळ, ते घेऊन चक्क आमच्या इथे आली आणि तुम्हाला गजरे हवेत का विचारलं. आमच्या वहिनीने पटकन ते गजरे घेतले. बघा कसं जे मनात आपल्याला हवं असतं ते देव आपल्याला पटकन तो देतो. मंदिराच्या आवारात एक जुन्या पद्धतीची विहीर आहे. रहाटाचं पाणी काढतात तसे, तिला कव्हर केलेलं आहे. हे भैरव मंदिर किती सुंदर नक्षीकाम, कोरीवकाम लाकडावर केलेलं आहे. पूर्ण सागवान लाकूड आहे. आत मंदिर बंद आहे, त्यामुळे आम्ही आत गेलो नाही. सुंदर मंदिर बनवलं. इथे हा बोर्ड श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर
मंदिरातील पूजाविधी, अभिषेक वगैरे करतात. ही आहे मंदिराची मागची बाजू. मागच्या बाजूला लागूनच खाली समुद्र आहे, अथांग सागर. फार सुंदर दिसते. मंदिर पण फार सुंदर बनवलेलं आहे. ऊन भरपूर असल्यामुळे मंदिरामध्ये मंडप घालण्यात आला होता. आमचं दर्शन घेऊन झालं, आम्ही सरबत वगैरे प्यालो. भूकसुद्धा लागली होती. समोरच अन्नपूर्णा खानावळ असं लिहिलं होतं. जेवण तयार आहे, आज सोमवार आहे, जेवण तयार आहे असं लिहिलेलं होतं. पण आम्हाला अजून एक मंदिर करायचं होतं, म्हणजे अजून एका मंदिरमध्ये आम्हाला दर्शनाला जायचं होतं. म्हणून आम्ही तिथून समुद्रावर गेलो आणि आम्ही लगेच तिथून निघालो. हे मेन प्रवेशद्वार. आम्ही मागच्या बाजूने गाडी पार्क केली आणि तिथून गेलो होतो. पहिल्यांदा आलो होतो तेव्हा आम्ही तिथूनच गेलो होतो. फार सुंदर आहे बघा. आम्ही इथून निघालो. पुढे आम्ही आता निघालो आहे देवी भराडी आई. आंगणेवाडीची जत्रा असते ना, ती भराडी आई, ती तिथून जवळच आहे. म्हणून आम्ही तिथून तिथे निघालो. बघ आता बघ, आरामात दिसतं ना सगळं. आम्ही मंदिरात ओटी वगैरे भरून थोडा वेळ बसून निघालो. आंगणेवाडी हे मंदिर आंगणे कुटुंबियांचे खाजगी मंदिर आहे, पण ते भाविकांसाठी खुले आहे. हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावात आहे, आंगणेवाडीमध्ये. या देवीला नवसाला पावणारी देवी असंही म्हणतात. या देवीच्या जत्रेला दरवर्षी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकामधून लाखो संख्येने भाविक येत असतात. ही जत्रा दरवर्षी फेब्रुवारीमध्ये भरते. आम्ही तिथून निघालो आणि आम्हाला जोरात भूक लागली होती. मग आम्ही मालवण कट्ट्यावर चहा नाश्ता करायला हॉटेलमध्ये गेलो.
आम्ही आज आता आलो आहोत कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे दत्त मंदिरमध्ये. हे दत्त मंदिर माझ्या माहेरापासून अगदी जवळ आहे. फार प्रसिद्ध दत्त मंदिर आहे. हे दत्त मंदिर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे. इथे दर गुरुवारी भाविकांची भरपूर गर्दी होते. तसं म्हटलं तर नेहमीच आता गर्दी असते, पण गुरुवारी जास्त असते. दुपारी दररोज 11:15 आरती होते आणि त्यानंतर महाप्रसाद दिला जातो. महाप्रसादासाठी तिथे फ्री कुपन मिळते. कुपन घेऊन त्यावर नंबर असतो. त्या नंबरप्रमाणे 100 लोकांना लाईनमधून आत महाप्रसादाला सोडतात. इथे एक छोटंसं हनुमान मंदिर आहे बघा. फार सुंदर हनुमंताची मूर्ती आहे. बाजूलाच हे औदुंबराचं झाड आहे. फार जुनं झाड आहे. जेव्हा आपण मंदिराला प्रदक्षिणा करतो तेव्हा त्या झाडाला आणि हनुमंताला पण प्रदक्षिणा होते. इथे एक लाकडी खांब आहे हनुमंताच्या समोरच. त्या लाकडी खांबाला सर्वजण डोकं लावतात आणि भेटतात सुद्धा. दत्त मंदिराचा परिसर फार मोठा आहे आणि स्वच्छ आणि सुंदर आहे. इथे सर्वजण खाली बसून दत्तगुरूंचे नामस्मरण करतात. आज मंदिरात भरपूर गर्दी आहे. सर्वजण खाली बसलेले आहेत आणि आरतीची वाट बघत आहेत. बघा किती गर्दी आहे आणि केवढी मोठी लाईन आहे. आरती संपली की लगेच लोक लाईनमध्ये जेवायला उभे राहतील. पण इथे नंबर्सप्रमाणे सर्वांना सोडतात, त्यामुळे सर्व खाली बसून वाट बघतात. आता आरती संपलेली आहे. हे बघा, हे असं कुपन आहे, श्री दत्त मंदिर माणगाव महाप्रसाद कुपन, आणि त्यावर एक नंबर असतो. वेळ आहे दुपारी 1 ते 2. हे कुपन घेऊन नंबर आपला आला की तिथे जाऊन उभं राहायचं. मग ते 100 लोकांना आत महाप्रसादाला सोडतात. लाईन फटाफट जाते. आम्ही पण महाप्रसाद घेतला आणि आता आम्ही थोडा वेळ बसून घरी निघणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही लगेच माझे व्हिडिओ बघा. तर चला, आपण भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.